देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 खासदार देण्याची जिद्द जनतेने ठेवली असा विश्वास असून मलाही आपण संधी द्यावी असं आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केलं। सांगली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात आज त्यांचा प्रचार दौरा झाला, त्या दरम्यान ते बोलत होते। नांद्रे, कलना, हरिपूर, अंकली, जुनी धामणी, इनाम धामणी, बामनोळी, माधवनगर, बुधगाव, बिसूर, खेतवाडी या गावांमध्ये भेटीगाठी बैठका घेण्यात आल्या। बामनोळी इथं बोलताना खासदार पाटील म्हणाले, जनतेनं निवडणूक हातात घेतली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 खासदार द्यायचं ठरवलं आहे। देशाच्या विकासासाठी ही आवश्यक बाब असून सांगली लोकसभा मतदारसंघातून मला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं। सांगली जिल्ह्याचा गेल्या 10 वर्षात आपण विकास केलाय, येणाऱ्या काही काळात उरलेली सर्व कामं करण्यात येतील। आमदार सुधीर गडगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह भाजप पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले। बामनोळी इथं सरपंच गीता सिंदकर, सुभाष सिंदकर, उपसरपंच विष्णू लोटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नोळी, संतोष सरगर, दिलीप पाटील, श्रीरंग शिंदकर, किरण भोसले, शशिकांत शिंदकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश माळी यावेळी उपस्थित होते। संगमेश्वराच्या मंदिरासमोर आपण सगळे या ठिकाणी जमलोय। या बैठकीसाठी प्रचाराच्या दरम्यान उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार दिनकर पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला आग्रहानं बोलवलं ते आमचे तरुण सहकारी अरविंद भाऊ, आमचे मित्र शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, मिलिंद पाटील, गावातल्या सरपंच आणि आजी माजी सरपंच, सर्व वडीलधारी मंडळी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले सगळे समजतात अशा इलेक्शनमध्ये थोडंसं काळजीपूर्वक अधिक जोमानं अधिक ताकदीनं आपण सगळे काम करूया। मोदी साहेबांनी केलेला देशाचा कारभार सगळी मंडळी आपण बघतोय। ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आहेत, तुम्ही सगळी मंडळी आहात। या वेळेला देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की मोदी साहेबांच्या बरोबर 400 खासदारांना पाठवायचं आणि त्यातून प्रधानमंत्र्यांना पाठिंबा द्यायला 400 खासदार देणार आहे। तेव्हा त्यामध्ये मोठं मताधिक्य देऊन